कांदे इकल्यावर गाडीचं शीट बदलू असं आश्वासन आपण आपल्या गाडीला दिलं होतं। तुम्हाला बी माहित आहे लय दिवसापासून आपल्या गाडीचं शीट खराब होईल, पण सध्या कांद्याचे भावच एवढे आहेत की गाडीच्या शीटापुरते पैसे जर जमा करायचं म्हटलं तर 10-12 कांद्याचे कट्टे इका लागतात, त्याच्यात बी 5-50 कमी पडू शकतात। मग म्हटलं गड्या काही झालं चालते, आजच्या तारखेमध्ये आपल्या गाडीला शीट बसलंच पाहिजे, मग काही ना काही जुगाड तर करावंच लागेल ना। अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोर एकच ऑप्शन होता, तो म्हणजे अद्रक। योगायोग आपली अद्रक काढणं चालू आहे। त्याच अद्रक मधली 15-20 किलो अद्रक आपण थैलीत भरली। मग या 15-20 किलो अद्रकच्या पैशापासून आपण काय काय कामं केले ते आता आपण पाहू। अद्रक विकल्यावर आपण सगळ्यात पहिले आलो खामगावले आपल्या गाडीचं शीट बदली करायला। या बारीनं आपल्या गाडीचं शीट जरा जास्तच बस्तर होईल होतं। मग एकदम भारीतलं कुशन निवडून आपण या काकांना आपल्या गाडीचं शीट एकदम चांगल्या प्रकारे तयार करून दिलं। आपल्याला सीट कव्हर बी लावणं होतं, पण सीट कव्हर काही ते उपलब्ध नव्हतं। सीट बनवल्यावर आपली गाडी आता चांगलीच भारामसूद दिसून राहिली होती। सीटाचा हिसाब केल्यावर बी अद्रकचे पैसे आपल्याजवळ अजून बी शिल्लक होतेच। आता ते शिल्लकचे पैसे घेऊन आम्ही चाललो रिलायन्सच्या मॉलमध्ये। आता त्याच अद्रकच्या शिल्लक पैशातून आपण लेकरासाठी खेळणे घेतले आणि मॉलमध्ये फिरता फिरता आमची अजून एकदा नजर पडली त्या कांद्याच्या किमतीवर। मग काय भाऊ, 38 रुपये किंमत पाहून डबल एकदा दिमाग खराब झाला। मला तर असं वाटत जाय की सहाजी किलोभर कांदे घेऊनच पा, नाही तर हे मॉल मधले काही अलग लागतात काय तर। पण म्हटलं जाऊ द्या, या कांद्याची चव बी जर आपल्या घरच्या कांद्यासारखी असली तर अजून अटी भांडणं करायला या लागेल। भांडणं केल्यापेक्षा मॉलच्या बाहेर जाऊन घरच्यासाठी हप्ताभराचा भाजीपाला घेऊन घेतला। अन आता एवढे सगळे कामं करून बी आपल्याजवळ त्याच अद्रकचे पैसे अजून बी शिल्लक राहिलच होते, म्हणून आपण पेट्रोल पंपावर जाऊन आपल्या गाडीची टाकी फुल करून घेतली आणि 1 लिटर या गड्याला बी घेऊन दिलं। म्हणण्याचा मतलब एवढाच आहे की तुम्हाला बी जर एवढे कामं करणं असतील आणि तुमचे काही कामं पेंडिंग पडेल असतील तर तुमच्या स्वप्नाची पूर्ती हे अद्रक करू शकते। तुमचा बी जर यावर्षीचा काही अद्रक लागवडीचा प्लॅन असेल तर तुम्ही अद्रक साठी संपर्क करू शकता। आपल्याजवळ अद्रकचं उत्तम दर्जाचं बेणं उपलब्ध आहे। धन्यवाद।